नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या केरळ सिरीजमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मुंबईपासून सुरू झालेला केरळपर्यंत संपलेला भरपूर अशी एन्जॉयमेंट झाली आणि आता फायनली आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे. तर बघूया मित्रांनो, आपण इथं काही रिटर्नचं बुकिंग वगैरे भेटतंय का. ॲक्च्युली आपण ट्रान्सपोर्टला थांबलो होतो, तर 2 ट्रान्सपोर्टला नंबर लावले होते. एक साई गणेश आणि दुसरं आहे जय हिंद ट्रान्सपोर्ट. तर दोन्हींचे ऑफिस जवळजवळच आहेत, फक्त 1 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आपण जय गणेश पार्किंगच्याच यार्डमध्ये गाडी लावलेली आहे. तर बघू शकताय भरपूर मोठा असं पार्किंगचा ऑप्शन आहे. आणि इथून आपण गेल्यानंतर 1 किलोमीटर अंतरावरती चौकामध्येच जय हिंदचं ऑफिस आहे आणि पूर्ण ट्रान्सपोर्टचं हब आहे. त्यामुळे त्याच्याच चौकात अजून एक ऑप्शन म्हणजे जेवणाची सोय इथे चांगली भेटते. भरपूर असे आपले ड्रायव्हर मित्र या ठिकाणी जेवतात आणि आपण पण याच ठिकाणी जेवणाचा आनंद घेतो. तर भरपूर असे बांधव आपले इथं तुम्हाला पण बघायला भेटतील. आणि समोरच ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे जय हिंदचं, म्हणजे बरेचसे ट्रान्सपोर्टर आहेत. तर इथं पण आपण नंबर लावलेला आहे. तर बघूया मित्रांनो, आज आपल्याला काय बुकिंग वगैरे फायनल होते का, आणि जे काही बुकिंग होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि कोचिन मधून सर्वांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, फायनली 4 दिवसानंतर आज आहे गुरुवार आणि आपल्याला बुकिंग झालेलं आहे कन्फर्म. आणि ते आहे मुंबईचं, म्हणजे जिथून आपण भरलो होतं त्याच लोकेशनला आपल्याला परत रिटर्न घेऊन जायचं आहे मटन. तर हे आहे घर सामान. आणि आपण साई गणेश ट्रान्सपोर्टला थांबलो होतो, तर इथूनच आपल्याला आजचं बुकिंग कन्फर्म झालं आहे. आणि बघू शकता ऑफिसमध्ये मित्रांनो, तर लॉटरी पण भेटते. तर आपली फायनली लॉटरी लागलेली आहे ती बुकिंगची. मित्रांनो, मी लॉटरीला सजेस्ट करत नाही, त्यामुळे लॉटरी ती नका बघू. बट इथं सरासरी लॉटरीवाले फिरतात आणि लॉटरीचे तिकीट जनरली कुठेही भेटतात. तर तशीच आपली पण ट्रान्सपोर्टरकडून लॉटरी लागलेली आहे आणि आपल्याला मुंबईचंच बुकिंग भेटलं आहे. तर चला मित्रांनो, इथून आपल्याला लोडिंगला जायचं. लोडिंग किलोमीटर आहे 7. तर लगेच पोहोचूया आपण आणि आपली जर्नी सुरू करूया. तर भरपूर मोठा प्रवास होणार आहे, खूप भारी भारी आपल्याला या गोष्टी बघायला भेटणार आहेत. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, निघूया आपल्या जर्नीला. आणि आता आपण पोहोचलो लुल्लू मॉलपाशी. तर तुम्हाला लेफ्ट साईडला लुल्लू मॉल दिसत असेल आणि इथूनच एक राईड घेऊन आपल्याला आता आपल्या लोकेशनवरती पोचायचं आहे. तर पोचलोय मित्रांनो पिकअप पॉईंटवरती आणि आपली 1934 आणि हा आहे टॉवर, जिथून आपल्याला लोडिंग करायचं आहे. तर बघूया किती वेळ लागतोय. मुंबईला जायचं आहे ते 1350 किलोमीटरची जर्नी आहे. तर खूप मोठी जर्नी आहे. आणि या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला मँगलोर लागणार आहे, त्याचबरोबर गोकर्ण लागणार आहे. गोकर्णवरतून आपण बेळगाव मार्गे निघणार आहे. बेळगाववरतून कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई असा 1350 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. खूप भारी जर्नी आहे. तर तुम्हालाही नक्कीच आवडेल. ऑलमोस्ट आपली गाडी लोडिंग डन होते, बस थोडं सामान बाकी आहे. एवढं लोडिंग करून निघूया आता. गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, झाली आपली गाडी लोडिंग आणि आपण आता निघतोय सोसायटीच्या बाहेर. तर मॅपवरती लोकेशन सेट केलंय आपलं नवी मुंबईचं, जे आहे 1350 किलोमीटर. तर खूप भारी जर्नी होणार आहे. पार्ट 1 पार्ट 2 यायला बसलेत, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघत चला मित्रांनो, कारण बऱ्याचशा गोष्टी ह्या पुढे पुढे बघायला भेटतात. तर चला करूया आपली जर्नी सुरू. घर सामान जास्त वजन नसेल, एक हार्डली 500 किलोपर्यंतच वजन असू शकतं. बघू शकता 94 रुपये 78 पैसे केरळामध्ये डिझेलचा रेट आहे. आणि तिथून माही आहे 200 किलोमीटर. तर 2500 रुपयाचं डिझेल भरून घेतलंय, जे आपल्याला सफिशियंट आहे माहीपर्यंत जायला. मित्रांनो, आपण जे रोड ट्राय केलाय तो ॲक्च्युली मला पण माहीत नाही आहे, बट खूप छान असा रोड आहे, मॅप लावलेला आहे. आणि ज्या रोडने आपण आलो होतो त्या रस्त्याला भरपूर अशी कामं होती, बट ह्या रोडने जो चाललोय थोडासा लांब आहे. 20-25 किलोमीटरचा फरक पडतोय.
पेलबू या गावात पोहोचलोय. तर या मित्रांनो केरळाचा चहा प्यायला. फक्कड चहा म्हणू शकतो आपण, फक्कड चहा. साऊथ साईडला चहा एक नंबर. तर झालाय मित्रांनो आपला चहा आणि आता वाजले आहेत 5:15 आणि अजूनही आपलं अंतर आहे माहेपर्यंतच 145 किलोमीटर. मॅप वरती 145 किलोमीटर साठी दाखवत आहेत 4.5 तास. मग विचार करू शकताय 145 किलोमीटरला सरासरी आपण 3 ते 3.5 तासामध्ये कव्हर करू शकतो. तर इथून अजूनही 4.5 तास म्हणजे 6 तास आपले 150 किलोमीटर साठी जाणार आहेत मित्रांनो. वाटतं व्ह्यू एक नंबर का, एक नंबर, एक नंबर. कोझिकोडीला पोहोचलोय आणि थोडं अलीकडं आपल्याला आता चेकपोस्ट नाही म्हणता येणार, कस्टमवाल्याने थांबवलं होतं. पेपर चेक केला आणि गाडी खोलून दाखवायला लागली. तर रात्रीचे वाजले आहेत 8:30 आणि आपण पोहोचलोय कोझिकोडीला. तर अजूनही 60 किलोमीटर आपल्याला माही दाखवत आहे. तर या मित्रांनो जेवायला. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि वाजीलँडी म्हणून एक गाव आहे, तर त्या ठिकाणी आपण थांबलो जेवायला. टोमॅटोची चटणी आणि पराठा आजचा मेनू. तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण 218 किलोमीटर ट्राय केले, म्हणजे कोचीनपासूनचं इथपर्यंतचं अंतर. आणि टोटली बघू शकताय 2 रोड दाखवतात. तर हा 218 किलोमीटरचा, ज्याला 90 रुपये टोल आहे, त्या रोडने आलो. येताना वाट्यामध्ये आपण डिझेल भरलं होतं 2,500 रुपयाचं HP पंपावरती. आणि कारण तिथं 95 रुपये रेट होता, तर तिथं डिझेल भरून घेतलं आणि त्यानंतर ग्रेसिंग मारून घेतलं. गाडी आता आपण 4-5 दिवस उभी होती आणि त्याच्या आधी 1400 किलोमीटरचा प्रवास केला. तर मग ग्रेसिंग पण गरजेचं होतं, तर ग्रेसिंग पण मारून घेतलं आणि चांगल्या रोडने आलो. मस्तपैकी नेचर एन्जॉय करत करत फायनली आता भूक लागली, तर जेवायला थांबलं. तर इथून 50 किलोमीटर माही आहे. माहीमध्ये जाऊन डिझेल फुल करू आणि आपला पुढचा प्रवास करू. चला मित्रांनो जेवण उरकूया आणि आपल्या पुढच्या प्रवासात लागूया. तो दोस्तों अब हमें लगे यहाँ पे ट्रैफिक, और देखते हैं कितना टाइम जाएगा हमारा ट्रैफिक में, क्योंकि हमसे अभी जो माही की दूरी है वो है 50 किलोमीटर. तो मस्त पैकी 120 रुपये की थाली हमने अभी खाई थी, जिसमें था एक टोमेटो फ्राई और 3 पराठे. खाना बहुत ही टेस्टी था, तो मज़ा आया खाने में. और अभी आगे निकल रहे हैं. चलो हमारा सफ़र अभी भी बहुत सारा बाकी है. आज रात को तो हमें बेंगलोर क्रॉस करके जाना ही है किसी भी हालत में, क्योंकि यहाँ पे सुबह जो बस वालों की या ट्रैफिक की समस्या काफ़ी सताती है. तो मुझे लगता है कि ये सफ़र हमें रात में ही ख़त्म करना चाहिए. तो देखते हैं जितना ख़त्म कर सकते हैं उतना कर लेंगे. बाकी जर्नी तो आप एंजॉय कर ही रहे, वैसे मैं भी जर्नी एंजॉय कर रहा हूँ. जादू बघा, इंडियामध्ये पहिल्यांदा वरतून पेट्रोल सप्लाय, डिझेल सप्लाय आहे का.
तर पोचलोय मित्रांनो माहीला आणि डिझेल टँक करतोय फुल. 24/7 सर्विस. ठीक है चलो भरो जितना जा रहा है. वाह एक कर दो. हाँ बस हो गया, फुल हो गया तो छोड़. तर 2100 रुपयात मित्रांनो आपला टँक झालाय फुल, कारण ऑलरेडी गाडीमध्ये होतं डिझेल. मित्रांनो एक गंमत दाखवतो. 1 रुपयाचा शॅम्पू आणि हा क्लोथ प्लेन धुतलेला. तर पावसामध्ये जर तुमच्या ग्लासेस जास्त पावसामुळे ब्लर होत असतील, आतून वाफ चढत असेल, तर सरळ शॅम्पू कपड्यावरती घ्या, थोडं मॅश करा त्याच्यावरती आणि आतल्या साईडने ग्लासच्या हलका लावून घ्या. जेणेकरून काय होतं, ग्लास वरती पाणी थांबत नाही किंवा बाष्पीभवन होत नाही. ठीक आहे, सगळ्या ग्लासेस आतून लावून घ्या. तर मित्रांनो शॅम्पूने ग्लास साफ केलेली आपण. तर आतून आता बघू शकताय, आतून फॉग नाही जमा होणार. हे बघा पूर्ण ग्लास क्लीन आहेत. The next morning. मित्रांनो कसं वाटतंय व्ह्यू बेकल बीच. सकाळचे वाजले आहेत 7 आणि आपण पोहोचलोय बेकल बीचला. खूप छान असं समुद्र किनारा, खूप मस्त असं मंदिर बेकल बीचच्या समोर. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. कसं वाटतं बीच? दिवसाची सुरुवात आहे का चांगल्या आणि मस्त नजाऱ्याने, खूप निसर्गाचा मस्त असा व्ह्यू, म्हणजे समुद्र किनारा आणि एका मंदिराच्या दर्शनाने. तर रात्री आपण पेट्रोल पंपावरती थांबलो होतो आणि तिथंच 2 वाजता झोपलो. सकाळी 7 वाजता उठलोय आणि आपली जर्नी सुरू केली आहे. तर फायनली मित्रांनो आपण आज केरळला बाय बाय करतोय. 5 ते 6 दिवस आपले केरळमध्ये गेले आणि खूप भारी वाटलं. मस्त असं निसर्गरम्य केरळ आहे. नक्कीच या, बघण्यासारखं भरपूर आहे. आणि आपली जर्नी आज केरळमधले संपती आहे. तर चलो केरळ बाय बाय. आणि बघू शकताय छान असा व्ह्यू. तर कसा वाटला केरळ कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो आता आपली परत कर्नाटक जर्नी सुरू होते. तर चला मित्रांनो पोहोचूया आता कर्नाटक बाउंड्रीवरती. उडुपी टोल प्रायव्हेट लिमिटेड, वेलकम टू कर्नाटका. गुड मॉर्निंग कर्नाटका आणि वेलकम टू मँगलोर सिटी. तर मस्त अशी जर्नी झाली आहे केरळची आणि फायनली आपण कर्नाटकमध्ये एंटर केले.
मित्रांनो मँगलोर सिटी सोडली आणि आपण पुढे निघालो आणि बघू शकता किती मस्त असा ऊन पडलाय, खूप भारी असा व्ह्यू आणि खूप मस्त असा रस्ता कर्नाटक मधला. तर चला मित्रांनो, आपल्याला गोकर्णपर्यंत जायचं आहे या रोडने, जे की 200-250 किलोमीटरचं रनिंग आहे. आणि महत्त्वाची एक गोष्ट आठवली म्हणून मित्रांनो सांगतो. तर तुम्ही प्रवास करत असाल खूप लाँग रूटवरती असे ट्रान्सपोर्टची गाडी वगैरे घेऊन किंवा कोणतीही गाडी घेऊन, तर मित्रांनो 4-5 गोष्टी आपल्या गाडीमध्ये असणं कधी गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट की एक स्पेअरला ट्यूब ठेवा, नवी ठेवा, किंवा मग तुम्ही जेव्हा टायर चेंज करताय तर त्यातली एक ट्यूब गाडीत आठवणीने ठेवा, जेणेकरून पावसाळ्यात टायर वगैरे फुटतात तर पंक्चर होतात. त्यामुळे इमर्जन्सी म्हणून तुम्हाला नक्कीच कामाला येऊ शकते. त्याचबरोबर ब्रेक ऑइल, स्टेअरिंग ऑइल, पॉवर स्टेअरिंग असेल तर स्टेअरिंग ऑइल, ब्रेक ऑइल आणि एक कूलंटची बॉटल, त्याचबरोबर एक बॅटरीची बॉटल पाण्याची. ह्या गोष्टी प्रवासामध्ये लॉंग रूटला जात असताना नक्की ठेवा मित्रांनो, कारण ह्या इमर्जन्सीमध्ये लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मित्रांनो थोडं पुढे गेल्यानंतर एक मस्त असा व्ह्यू भेटणार आहे. स्टे ट्यून, काउंटडाऊन बिगेन. बघायचंय कसला खतरनाक. कसा वाटला व्ह्यू? कसं वाटला व्ह्यू? एवढा डायलॉग चालू आहे, बाकी काही बोलायचंच नाही बाबा. इकडे आल्यानंतर चला व्ह्यू एन्जॉय करत आता निघूया पुढे, कारण पाऊस थांबत नाहीये, पूर्ण भिजलोय. केवढली आनंद आवरत नाही हो समुद्राचा. समुद्र आहे शेजारी, बघू शकता. आता चालू झालो, थोडं वायफाय डिस्टर्ब करत असेल पण ठीक आहे. अरे ना, आणि ही समोर नदी पण आहे. नदीचं म्हणजे नदीचं असं युटर्न आहे इथं, आणि पुढं नदीचं एंट्री आहे जी मागाशी पाहिली असेल ती. मस्त अशी चिटकून समुद्राच्या कडेने, आणि इकडं समुद्र आणि पाणी उडवत चाललाय. साहेब उघडायचं नाव घेत नाहीयेत. साहेब उघडा हो, उघडा. मस्त बीच एन्जॉय करत होता, पण पावसामुळे काय जास्त एन्जॉय करता आला नाही. तर चला मित्रांनो, हॉटेल अप्सराला मस्तपैकी जेवण उरकलंय आणि आपला पुढचा प्रवास केलाय सुरू. तर मुरुडेश्वर इथून फक्त 30 किलोमीटर आहे आणि वाजले आहेत 2. तर चला जाऊया महादेवाच्या मंदिरात, मस्त असं दर्शन घेऊया. आणि मुरुडेश्वर बद्दल सांगायचं झालं तर थोडक्यात शंकर महादेवाची सर्वात मोठी मूर्ती 2 नंबरची ही मुरुडेश्वरला आहे. खूप मोठं असं मंदिर आहे महादेवाचं. तर इथून फक्त 30 किलोमीटर आहे हायवे पासून, म्हणजे आपण जिथं जेवायला थांबलो होतो आता त्या ठिकाणापासून. तर जाऊया, नक्कीच इथपर्यंत आलंय तर तिथपर्यंत नक्की जाऊ आणि मुरुडेश्वराचं दर्शन घेऊ. चला पोहोचूया लवकर.
असा हिरवा निसर्ग वाटतंय साईडला. आता दिसत असेल बघा, एक नंबर. कर्नाटकचा रोड एक नंबर, नावच ठेवायचं नाही कुठेच. जेवल्यामुळे थोडी एनर्जी आली. बघू शकताय मित्रांनो, पूर्ण डोंगर ढसाळ आहे. वा, आंघोळ करणार मित्रांनो मी इथं. आंघोळ गाडी लावून आंघोळ करणार तिथं जाऊन. हा. एक नंबर आंघोळ झालेली आहे. धबधबा आता पाहिला असेल. आंघोळ झाली, पूजा झाली, मस्तपैकी उरकलं. डोक्यात असा विचार केला होता की अरे आंघोळ झाली नाही आहे आणि मुर्डेश्वरला जायचं कसं. खरंच आलं देवाजीच्या मनात, तिथं कोणाचंच आलं ना. ही मन आज आपल्यासाठी तंतोतंत खरी ठरली. घाट चढून फक्त वरती आलो, पाण्याचा धबधबा दिसतो. चालूच आंघोळ करायची. लगेच आंघोळ केली, पूजा केली. वेळ न वाया घालवता आता आपण डायरेक्टली मुर्डेश्वराच्या दर्शनाला.